चलो चालू केलं केलं चालू. गुड. नेक्स्ट टॉपिक बघूया बेटा. ते कडन लावू की बेटा नीट. हा नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया बेटा आपण. काय टॉपिकचं नाव आपलं? केमिकल रिॲक्शन ऍट इक्वेशन. सो लास्ट इयरला आपण बघितलं बेटा काही बॉन्ड फॉर्मेशन बघितले. त्यावेळेस काय होतात, काही बॉन्ड ब्रेक होतात, काही बॉन्ड फॉर्म होतात. टाइप्स ऑफ बॉन्ड बघितलेले आहेत. आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. मग आता हे बॉन्ड ब्रेक होतात, फॉर्म होतात, म्हणजेच तिथं काय होते बेटा? रिॲक्शन होते. आणि ती रिॲक्शन कशी होते, बॉन्ड ब्रेकिंग कसं होतं, फॉर्मेशन कसं होतं, हे स्टडी करतो. म्हणजेच आपण कशाचं स्टडी करतो बेटा? रिॲक्शनचं स्टडी. मग त्या रिॲक्शन कशा आहेत, त्या हिशोबाने रिॲक्शनचे 2 टाईप पडलेले आहेत बेटा. ठीक आहे. किंवा तो जो चेंज होणार आहे बॉन्ड ब्रेकिंगचा, बॉन्ड फॉर्मेशनचा जो चेंज होणार आहे, त्या हिशोबाने 2 टाईपचे चेंजेस आहेत. फिजिकल चेंज ऍड केमिकल चेंज. पेपरला क्वेश्चन पडतात, तुम्हाला एक्झाम्पल देतात आणि त्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे फिजिकल चेंज कुठला आणि केमिकल चेंज. एकदम सिंपल आहे बेटा. जो चेंज केलेला आहे तो जर रिपीट करता येत असेल, परत परत रिव्हर्सिबल होत असेल, तर त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज. जो चेंज कसा असणार आहे? टेम्पररी. कसा चेंज असेल बेटा? टेम्पररी चेंज असेल, रिव्हर्सिबल असेल, रिपीट करता येत असेल, तर त्याला कुठला चेंज म्हणायचं बेटा आपण? फिजिकल. कसं होतं मॅडम फिजिकल चेंज? फिजिकल चेंज हा होतो ड्यू टू चेंज इन टेम्परेचर ऑर प्रेशर. एखाद्या कॉम्पोनंटचं आपण टेम्परेचर चेंज केलं, प्रेशर चेंज केलं, तर त्याची फिजिकल स्टेट सुद्धा काय होते? चेंज होते. परत टेम्परेचर चेंज केलं, ओरिजिनला आलं, प्रेशर ओरिजिनला आणलं, परत तो काय होतो? ओरिजिन पोझिशनला येतो, ओरिजिन कॉम्पोजिशनला येतो. तर त्याला आपण फिजिकल चेंज म्हणतो. सो कसं ओळखायचं फिजिकल चेंज? जो टेम्पररी असेल, टेम्पररीचा अर्थ माहिती आहे ना, तात्पुरता असेल. जो रिव्हर्सिबल असेल म्हणजे परत परत करता येईल. जो कशामुळे होतो? फिजिकल चेंजमुळे. आणि फिजिकल चेंजमुळे म्हणजे कशामुळे होणार आहे? जो टेम्परेचर चेंज आणि प्रेशरच्या चेंजमुळे होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये कंपोजिशन चेंज होणार नाही. म्हणजे काय मॅडम? तो सबस्टन्स ज्याच्याने बनलेला आहे ते कंपोजिशन रिमेन ऍज इट इज असेल. त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज. एक्झाम्पल सांगते मी. वॉटर. वॉटर कुठल्या स्टेटला येतात? लिक्विड. त्याला फ्रीज मध्ये ठेवलं, काय होतं बेटा? तो सॉलिड होतं का नाही? आईस होतं. काय केलं बेटा आपण ह्याच्यामध्ये चेंज? टेम्परेचर रिड्यूस केलं. ठीक आहे. सो वॉटरचं कन्वर्जन कशात झालं? आईस मध्ये. तो आईस आणून परत ठेवा रूम टेम्परेचरला, काय होणार आहे? वॉटर. बरोबर आहे ना? हा चेंज परत परत करता आला. बरोबर आहे ना? इथं फक्त काय चेंज झालं? फिजिकल स्टेट. तर त्या टाईपच्या चेंजला काय म्हणायचं बेटा? फिजिकल चेंज. काही चेंज असे असतात जे परत परत होत नाहीत. म्हणजे एकदा झाले की तसेच राहतात, म्हणजे त्याला आपण म्हणतो परमनंट. जे चेंज परमनंट असतात त्यांना कुठली चेंज म्हणायची बेटा? केमिकल चेंज. मग केमिकल चेंज परमनंट का होतात मॅडम? कारण की त्यांच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन काय होते बेटा? चेंज होत. एक्झाम्पल दूध. दुधाची दही झाली, परत दहीचं दूध होतंय का? नाही ना. मग दूध बघतो गोड आहे, दही आंबट आहे, तिथे केमिकल कॉम्पोजिशन चेंज झालं. सो जे परत परत रिपीट होतात त्याला कुठलं म्हणायचं बेटा? फिजिकल. रिपीट होत नाही त्याला कुठलं म्हणायचं? केक. मग एक्झाम्पल दिलं बेटा आपल्याला. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इनटू वॉटर. बरोबर. आईसचं कशामध्ये कन्वर्जन होणार आहे? वॉटरमध्ये. कसला चेंज आहे? फिजिकल का केमिकल? फिजिकल. कुकिंग ऑफ फूड. तांदूळ घेतलं, कुकरला लावलं, भात होते ना, भाताचं परत तांदूळ होते का? रायटनिंग ऑफ फ्रूट. कैरी, कैरीचा आंबा. केमिकल. परत तांब्याची कैरी होती का बेटा? मिल्क टर्न इन टू कर्ड. केमिकल. इव्हापरेशन ऑफ वॉटर. पाण्याची वाफ होणे. फिजिकल. पण पाण्याचं वाफचं पाणी होतं ना, पाऊस पडतो का नाही? डायजेशन ऑफ फूड इन द स्टमक. केमिकल. परत आपलं फूड होणार आहे का? परत ती चपाती तशीच होणार आहे का? नाही ना. त्यानंतर साईज रिडक्शन ऑफ नॅप्था बॉल एक्सपोज टू एअर. बरोबर. डांबर गोळी. डांबर गोळी ठेवली, साईज छोटी झाली, परत तिला मोठी करता येईल का आपल्याला? हा कुठला असणार आहे? केमिकल. स्टेनिंग ऑफ शाबाद और कडप्पा टाईल बाय लेमन ज्यूस. कधी तुम्ही जर लेमन कट केलं बेटा, फरशीवर लेमन कट केलं तर व्हाईट डाग पडतात का नाही? ठीक आहे. आता ती व्हाईट डाग परत काही येणार आहेत का? नॉर्मल फरशी होती का? नाही. सो हा सुद्धा कसला असणार आहे? केमिकल. फक्त फिजिकल कुठले बघा? हा फिजिकल आहे, त्यानंतर हा फिजिकल आहे, त्यानंतर झालं का? हा ब्रेकिंग ऑफ ग्लास ऑब्जेक्ट ऑन फॉलिंग फ्रॉम हाईट. हाच ऑब्जेक्ट आहे,
कागदचं म्हणजे काय केलं बेटा, खाली पडणं. ठीक आहे, त्याचं स्ट्रक्चर चेंज होतं. बरं आहे ना, पण केमिकल कॉम्पोजिशन चेंज होणार आहे का? त्याला काहीतरी प्रोसेसिंग करायला लागणार आहे आपल्याला. बरं आहे ना, त्याला जोडण्यासाठी काहीतरी प्रोसेसिंग करणार आहे. त्यामुळे हा कुठे येऊ शकतो बेटा, हा फिजिक्स. बाकी सगळे कुठे येणार बेटा, केमिकल. लक्षात येईल. सो तुम्हाला डिफरन्स विचारतील बेटा, डिफरन्स बिटवीन फिजिकल अँड केमिकल. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार बेटा, फिजिकल केमिकल मध्ये फिजिकल आणि इथं कुठलाही दुसरा केमिकल. पहिला कुठला परमनंट आहे, कुठला टेम्पररी आहे? फिजिकल कसला आहे, टेम्पररी. केमिकल कसा आहे, परमनंट. काय म्हणायचं, इट इज परमनंट, सॉरी इट इज फिजिकल मध्ये इट इज टेम्पररी चेंज, इट इज परमनंट. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणणार बेटा, फिजिकल चेंज मध्ये केमिकल कॉम्पोजिशन चेंज होतं का? नाही. देर इज अ नो चेंज. कशाचं नो चेंज? केमिकल कॉम्पोजिशन. इथं काय म्हणणार, चेंज इन, देर इज अ चेंज इन केमिकल कॉम्पोजिशन. बरोबर आहे. थर्ड पॉइंट, हा कशामुळे होणार आहे बेटा, हा जो फिजिकल चेंज आहे हा रिपीटेड आहे. हा रिपीटेड आहे, त्यालाच आपण रिव्हर्सिबल म्हणतो. गाडी रिव्हर्स घेतो ना, रिव्हर्स घेतो म्हणजे मागे घेतो. हा रिव्हर्स करणार आहे का? हा कसा असणार आहे, इरिव्हर्सिबल. दिस चेंज इज इरिव्हर्सिबल. ठीक आहे, फिजिकल चेंज कशामुळे होतं मग सांगितलं बेटा, टेम्परेचर चेंज. चेंज इन टेम्परेचर और प्रेशर. Physical change is occur due to change in temperature or pressure. Chemical change कशामुळे होणार आहे, केमिकल चेंज इज ऑकर ड्यू टू चेंज इन केमिकल कंपोजिशन, हिटिंग, एक्सपोज टू एअर. ह्याच्यामुळे काय होणार आहे, तो होणार आहे. असे तुम्हाला काय लिहायला लागेल, डिफरन्स लिहा. आता फिजिकल तर परत परत येतो, केमिकल येतो का बेटा परत परत? नाही. त्यामुळे आपण कोणाची स्टडी करायची, केमिकल चेंज. कुणाची स्टडी करणार आहे आपण, केमिकल चेंज. केमिकल चेंज होतं म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन चेंज होतं बेटा, आणि केमिकल कॉम्पोजिशन चेंज होतं म्हणजेच तिथं काय होतं बेटा, केमिकल रिॲक्शन. म्हणजेच तिथं काय होणार आहे, केमिकल रिॲक्शन. सो केमिकल रिॲक्शनचा अर्थ काय मॅडम? ठीक आहे, सो केमिकल रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनचा अर्थ काय? सो केमिकल रिॲक्शन मध्ये समजा एक कॉम्पोनंट घेतला, कुठला घेतला मी, AB. कॉम्पोनंट घेतले बेटा मी ए. हा AB ला काहीतरी मी ट्रीटमेंट केले. काय ट्रीटमेंट केले, हिटिंग केले किंवा एअरमध्ये एक्सपोज केले, तिथं काहीतरी ऑक्सिजनची वगैरे कोणाशी तर त्याची रिॲक्शन झाली. आणि रिॲक्शन झाल्यावर समजा काय तयार झालं बेटा, सी. काय तयार झालेलं आहे, सी. ठीक आहे, किंवा सीडी म्हणू आपण. तयार काय झालेलं आहे म्हणू बेटा आपण, सीडी. ठीक आहे, सो AB होते, AB ची काहीतरी रिॲक्शन झाली आणि रिॲक्शन काय तयार झालं, सी. हा चेंज हा परमनंट होता. चेंज कसा होता बेटा, हा परमनंट. ठीक आहे, आणि परमनंट असल्यामुळं हा कुठला चेंज आहे, केमिकल चेंज आहे. ठीक आहे, सो केमिकल चेंज मध्ये जे रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत त्याला आपण म्हणायचं आहे बेटा रिॲक्टंट. जे रिॲक्ट होणार आहेत, रिॲक्शन मध्ये भाग घेणार आहेत, पार्टिसिपेट करणार आहेत, त्याला काय म्हणायचं बेटा, रिॲक्टंट. केमिकल रिॲक्शन मध्ये जे पार्टिसिपेट करणार आहेत त्याला काय म्हणायचं आहे, रिॲक्टंट. जे तयार होणार आहेत त्याला काय म्हणायचं बेटा, प्रोडक्ट. जे तयार होणार आहे त्याला काय म्हणायचं, प्रोडक्ट. मग केमिकल रिॲक्शन कशाला म्हणायची मॅडम, तर केमिकल रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन इन विच सम मॉलिक्यूल अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. काही मॉलिक्यूलचे, काही कंपोनंटचे बॉन्ड काय होतील बेटा, ब्रेक होतील. आता इथं काय ब्रेक होतील बॉन्ड बेटा, AB बॉन्ड ब्रेक होतील. ठीक आहे, a reaction, a change in which some compound undergo bond breaking and leads to formation of new bond. आणि तिथं काय होतील बेटा, काही बॉन्ड ब्रेक झाले तर दुसरीकडे काय होतील, नवीन बॉन्ड काय होतील बेटा, तयार होतील. आणि त्याच चेंजला, त्याच प्रोसेसला काय म्हणायचं बेटा, केमिकल रिॲक्शन. रिॲक्शन मध्ये जे भाग घेतात त्याला काय म्हणलं, रिॲक्टंट. जे तयार होतात त्याला काय म्हणलं, प्रोडक्ट. बेस्ट एक्झाम्पल, घरी आई चहा करते, चहा करण्यासाठी काय घेते, पहिला भांड घेते, त्याच्यामध्ये साखर, चहापत्ती, दूध, पाणी, बरोबर आहे, एवढं बेसिक तरी घालते आणि त्याला हीट करते, उकळते. उकळल्यावर काय तयार होतं बेटा, चहा. मग ह्या प्रोसेसमध्ये मला सांगा रिॲक्टंट कोण आहे हो, चहापत्ती. फक्त चहापत्तीच का, चहापत्ती, साखर, पाणी, दूध आणि हिटिंग, हे रिॲक्टंट आहे ना. तयार काय झालंय बेटा, चहा.
म्हणजे प्रोडक्ट कोण झाला? छान. लक्षात येते? जे पार्टिसिपेट करतात त्याला काय म्हणायचं बेटा? रिॲक्टंट. जे तयार होतात त्याला काय म्हणा? प्रोडक्ट. दुसरं एक्झाम्पल, कोळसा. त्याला बर्न केलं. कोळशाला काय केलं बेटा? बर्न केलं, जाळलं. कोळशाला जाळल्यावर काय होतंय? काय होतंय कोळशाला जाळल्यावर? धूर येते आणि आग तयार होती का नाही? हीट तयार होती का नाही? सो धूर म्हणजे कोण असते बेटा? CO2. आणि इथं काय भेटते आपल्याला? हीट एनर्जी भेटते का नाही? मग त्याच्यावर काय पाणी वगैरे तापवायचं ते तापवतो. सो कोळसा म्हणजे काय माहितीये बेटा आपल्याला? कार्बन. कोळसा म्हणजे कोण आहे? कार्बन. लाकूड म्हणजे कोण आहे? कार्बन. तो बर्न होतो म्हणजे एअर मधला काय घेतो बेटा? ऑक्सिजन. एअर मधला काय घेतो बेटा तो? ऑक्सिजन. आणि त्यामुळं काय तयार झालं बेटा? धूर म्हणजे काय झाला? CO2. रिॲक्टंट कोण आहे ह्याच्यामध्ये? कार्बन आणि ऑक्सिजन. प्रोडक्ट कोण आहे बेटा? CO2. लक्षात राहतंय? ठीक आहे. सो आपल्याला काय बघायचं बेटा? केमिकल चेंज बघायचंय, केमिकल रिॲक्शन बघायची आहे. काय केमिकल रिॲक्शन? केमिकल रिॲक्शन अशी प्रोसेस आहे इन विच सम सबस्टन्सेस अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग. रिॲक्शन होताना काही सबस्टन्सचे पहिला बॉन्ड काय होतील बेटा? ब्रेक होईल. ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स. सम सबस्टन्स अंडरगो बॉन्ड ब्रेकिंग, ट्रान्सफॉर्म इनटू न्यू सबस्टन्स. नवीन सबस्टन्स तयार झाला. कसं तयार झाला? बाय फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. मे बी 1 मार्काला विचारतील. डिफाइन केमिकल रिॲक्शन. So what is the chemical reaction? Reaction, it is a process in which some substance undergo bond breaking, transform into new substance by formation of new. त्याला आपण काय म्हणायचं? केमिकल रिॲक्शन. रिॲक्शन मध्ये जे सबस्टन्स टेकिंग पार्ट असतात, पार्टिसिपेट करतात, त्याला नाव काय दिलं बेटा आता आपण? रिॲक्टर. जे तयार होतात, फॉर्म होतात ऍज अ रिझल्ट ऑफ रिॲक्शन, त्याला काय नाव दिलं बेटा आपण? प्रोडक्ट. मग एक्झाम्पल तेच घेतले. कुठले बेटा? कार्बन डायऑक्साइड गॅस इज फॉर्म बाय कंबशन ऑफ कोल. कोळसा जाळला की काय भेटतं बेटा आपल्याला? CO2. रिॲक्टंट कोण आहे इन दिस रिॲक्शन? रिॲक्टंट्स आर कार्बन अँड ऑक्सिजन. प्रोडक्ट इज CO2. 2 मार्कवर पडलेला क्वेश्चन आहे. डिफाइन केमिकल रिॲक्शन विथ इक्वेशन किंवा डिफाइन रिॲक्टंट अँड प्रोडक्ट विथ इक्वेशन. So chemical reaction, it is a process in which some substance undergo bond breaking, transform into new substance, transform into new substance by formation of new bond. त्याला आपण म्हणायचं chemical reaction. The substance take part in the reaction are called as reactor. The substance which are produced by the chemical reaction are called as product. Example, Karina, combustion of coal. Example काय लिहा बेटा तुम्ही? Combustion of coal. In the reaction, carbon and oxygen are carbon dioxide is okay. कळतंय? Next, how to represent chemical reaction? Chemical reaction कशी रिप्रेझेंट करायची? केमिकल रिॲक्शन रिप्रेझेंट करायचं 2 मेथड आहेत बेटा. एक आहे वर्ड इक्वेशन आणि दुसरं आहे केमिकल इक्वेशन. वर्ड इक्वेशन म्हणजे रिप्रेझेंट द रिॲक्शन इन द वर्ड. कशी लिहिणार? आता कोण रिॲक्ट झालं बेटा? कार्बन. कुणासोबत रिॲक्शन झाली? ऑक्सिजन. त्याच्यापासून काय भेटलं आपल्याला? कार्बन डायऑक्साइड. हे मी सगळं कशात लिहिलं बेटा? वर्ड मध्ये लिहिले का नाही? त्याला म्हणायचं वर्ड इक्वेशन. हे वर्ड मध्ये का नाही? CARV कार्बन असं लिहिलं. फक्त सी लिहिलंय का? नाही. सो रायटिंग अ केमिकल रिॲक्शन इन अ वर्ड इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. ठीक आहे. दुसरी मेथड आहे केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन थोडी शॉर्ट फॉर्म आहे. काय शॉर्ट फॉर्म? रिप्रेझेंटिंग द केमिकल रिॲक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म. कंडेन्स फॉर्म म्हणजे शॉर्टकट. युझिंग केमिकल फॉर्म्युला. केमिकल रिॲक्शन काय करायची बेटा? रिप्रेझेंट करायची. कशी रिप्रेझेंट करायची आहे? कंडेन्स शॉर्टकट मध्ये. कशी करणार मॅडम? बाय युझिंग केमिकल फॉर्म्युला. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कार्बन? C. Formula of oxygen? O2. And carbon dioxide formula? CO2. This is chemical equation. लक्षात आले? Reaction represent in two form, word equation or in chemical equation. Word just represent the equation in the form of word. Chemical represent the equation in a condensed form, shortcut by using काय यूज करायचं आहे? Chemical form. ठीक आहे.
सिम्पल वे ऑफ रिप्रेझेंटिंग केमिकल इक्वेशन इन वर्ड इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. अजून रिप्रेझेंट करायचं असेल तर द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल इक्वेशन इन कंडेन्स फॉर्म. कंडेन्स फॉर्म म्हणजे काय? शॉर्टकट. काय वापरायचं त्यासाठी बेटा? केमिकल फॉर्म्युली इज कॉल्ड ॲज केमिकल इक्वेशन. काय लिहितं बरं बेटा? काय प्रॉब्लेम? ठीक आहे. आता कशी लिहायचे मॅडम? रूल्स काय आहेत त्याच्यासाठी? सो नेक्स्ट, रायटिंग केमिकल इक्वेशन. व्हॉट आर द रूल्स फॉर रायटिंग केमिकल इक्वेशन? केमिकल इक्वेशन लिहिताना रूल्स काय आहे? फर्स्ट रूल, रिॲक्टंट माहिती आहे तुम्हाला, प्रोडक्ट माहिती आहे. रिॲक्टंट शुड बी रिटन ॲट लेफ्ट हँड साइड. रिॲक्टंट कुठे लिहा बेटा? लेफ्ट हँड साइड. प्रोडक्ट कुठे लिहा मग आता? राईट हँड साइड. अँड बोथ आर सेपरेटेड बाय ॲरो. दोन्ही कशाने सेपरेट करा बेटा? ॲरो पॉइंटिंग टुवर्ड प्रोडक्ट. ॲरोचं पॉइंट कुठं पाहिजे बेटा? प्रोडक्ट. जर मी असा केला काय होईल बेटा अर्थ? प्रोडक्ट कुठं घालेल? रिॲक्टंट. ठीक आहे. सो फर्स्ट रूल ऑफ रायटिंग केमिकल इक्वेशन, द रिॲक्टंट शुड बी रिटन ॲट लेफ्ट हँड साइड, product should be written at right hand side, and both are separated by arrow pointing towards product. लक्षात आलं पहिला रूल? काय अवघड आहे का? ठीक आहे. सेकंड, रिॲक्शन मोर रिप्रेझेंटेबल करण्यासाठी, मोर इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी, राईट डाऊन इट्स फिजिकल स्टेट. रिॲक्शन अजून कळण्यासाठी तुझं काय लिहा बेटा? फिजिकल स्टेट. म्हणजे काय मॅडम? आत्ताचीच रिॲक्शन काय होती बेटा? कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्ह राईज टू काय होतं बेटा? CO. आता रिॲक्शन अजून इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी काय करा? कार्बन म्हणजे काय घेतलं होतं मग सांगितलं तुम्हाला मी? कोळसा घेतलं होतं ना. कोळसा कुठल्या फॉर्म मध्ये असतंय? सॉलिड असतंय का लिक्विड असतंय का गॅसेस असतंय? सॉलिड. सो सॉलिड साठी त्याच्या ब्रॅकेटमध्ये खाली काय लिहा? S. ऑक्सिजन कुठल्या स्टेटमध्ये असते? गॅस. सो ब्रॅकेटमध्ये काय लिहा बेटा? G. कार्बन डायऑक्साईड कुठल्या फॉर्म मध्ये असते? G. सो टू रिप्रेझेंट रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह, राईट डाऊन द फिजिकल स्टेट. S for solid, L for liquid, G for gas. लक्षात राहील? कळालं सेकंड रूल? ठीक आहे. नेक्स्ट, रिॲक्शन होताना आता इथं CO2 गॅस तिथंच राहील का? बाहेर पडणार आहे ना. ज्या गॅसेस लिबरेट होतात त्या डिनोट करायचं बेटा वर. ॲरो कुठं करायचा? अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शनचा ॲरो काय सांगतो बेटा? गॅस काय झाली? निघून गेली. ठीक आहे. मग रिॲक्शन होताना काही असे प्रोडक्ट होतात जे तयार होतात आणि सॉलिड फॉर्म मध्ये असतात. तयार होतात आणि कशा फॉर्म मध्ये असतात बेटा? सॉलिड. त्याला टेक्निकली म्हणा बेटा प्रेसिपिटेट. काय म्हणा बेटा त्याला? प्रेसिपिटेट. आणि त्याला शॉर्ट मध्ये म्हणतो PPT. ते दाखवायचं डाऊनवर्ड आहे. म्हणजे काय मॅडम? एक्झाम्पल सांगते. पाणी घ्या, पाण्यामध्ये माती घाला, शेक करा, तसंच ठेवा. काय आहे ते बेटा? माती खाली राहिली का नाही? सो खालीच राहिलेली आहे त्यामुळे ॲरो खाली करा. आणि PPT म्हणजे त्यातले पार्टिकल दिसतात आपल्याला. लक्षात राहिले? टू मेक रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह, फिजिकल स्टेट शुड बी इन्फॉर्म. कुठले कुठले? S फॉर सॉलिड, L फॉर लिक्विड, G फॉर गॅस. इफ गॅस इज रिलीज डिनोटेड बाय ॲरो. कुठला ॲरो? टॉप साइडला, अपवर्ड साइडला. इफ प्रेसिपिटेशन इज फॉर्म, पार्टिकल्स आर फॉर्म डिनोटेड बाय डाऊनवर्ड ॲरो. काही रिॲक्शन वॉटरमध्ये करतात, ॲक्वियस सोल्युशन मध्ये करतात. म्हणजे काय मॅडम? डायरेक्ट लिक्विड घेत नाही. मला NaClचं सोल्युशन करायचं, मी काय घेते? पाणी घेते, 2 चमचे मीठ घालते. पाण्यात केले ना तर ते म्हणतो आपण ॲक्वियस. त्याला आपण कसं डिनोट करतो बेटा? AQ. ॲक्वियस कसं लिहा बेटा? सोल्युशन ॲक्वियस असेल तर काय लिहा? AQ. म्हणजे तिथं सोल्युशन मध्ये लिहिताना ब्रॅकेटमध्ये काय लिहा बेटा? AQ. लक्षात राहील? ठीक आहे. नेक्स्ट, रिॲक्शन होताना समजा हीट लिबरेट झाली. रिॲक्शन होताना हीट काय झाली बेटा? लिबरेट झाली असेल तर ती प्रोडक्ट साइडला लिहा. तर ती कुठे लिहा बेटा? प्रोडक्ट साइड. आणि ज्या रिॲक्शन मध्ये हीट बाहेर पडते, ज्या रिॲक्शन मध्ये हीट काय होते बेटा? बाहेर पडते, त्याला म्हणायचं एक्झोथर्मिक रिॲक्शन. ज्या रिॲक्शन मध्ये हीट काय होते बेटा? बाहेर पडते, त्या रिॲक्शनला कुठली रिॲक्शन म्हणा बेटा? एक्झोथर्मिक रिॲक्शन. आणि कसं डिनोट करायचं? प्रोडक्ट साइडला काय लिहा बेटा? ऍडिशनल हीट. काही रिॲक्शन असे आहेत ज्याला गरमी दिल्याशिवाय होत नाहीत, हीट दिल्याशिवाय होत नाहीत. त्या रिॲक्शनला म्हणायचं बेटा
एंडोथर्मिक. एक्झाम्पल चहा. सगळं घेतलं मॅडम, बघून घेतलं, पाणी घेतलं, दूध घेतलं, साखर, चहापत्ती ठेवलं. होणार आहे? गरमी द्यायला लागेल का नाही, हीट द्यायला लागेल का नाही. अशा वेळेस एंडोथर्मिक रिॲक्शन काय करायचं बेटा, ॲरोवर छोटासा ट्रायंगल दाखवायचा. ॲरोवर काय दाखवा बेटा, छोटासा ट्रायंगल. एक्झोथर्मिक मध्ये काय दाखवा बेटा, प्रोडक्ट साइडला काय लिहा, हीट. प्रोडक्ट साइडला काय लिहा बेटा, हीट. लक्षात येतात का. आणि अजून बी काहीतरी केलं असेल तर ते सगळं कुठे लिहायचं बेटा, ॲरो. म्हणजे काय, करेक्ट आम्हाला मॅडम 120 टेम्परेचर पाहिजे. सो ॲरोवर काय लिहा बेटा, 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. करेक्ट आम्हाला प्रेशर 3 ॲटमॉस्फिअरच पाहिजे, तर ते सगळं कुठे मेन्शन करायचं बेटा, ॲरो. सो दीज आर द रूल टू रिप्रेझेंट व्हॉट, रिप्रेझेंट केमिकल रिॲक्शन. काय होता फर्स्ट रूल बघा, बरोबर चेक केलंय का आपण. काय सांगितलं बेटा, फर्स्ट केमिकल रिॲक्शन मध्ये रिॲक्टर कुठे लिहायचं म्हणून सांगितलं, लेफ्ट हँड साइड. प्रोडक्ट कुठे लिहायचं म्हणून सांगितलं, राईट हँड साइड. दोघांमध्ये काय दाखवा, ॲरो. कुठं पॉइंट केलेला दाखवायचा आहे, प्रोडक्ट. पहिला बरोबर आहे. सेकंड, रिॲक्टंट प्रोडक्ट ठेवायला जायचं. रिॲक्टंट प्रोडक्ट जर जास्त असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील, तर ते आपण कशाने इंडिकेट करायचे बेटा, प्लस साइन. हे ऑलरेडी आपण केलेलं आहे. एकच असलं तर एकच दिला असता, जसं मगाशी होता ए कन्वर्जन टू बी. एकच आहे. 2 असतील, 2 पेक्षा जास्त असतील, तर त्याच्यामध्ये काय लिहा बेटा तुम्ही, प्लस. काय इंडिकेट करायचं, प्लस. इफ 2 or more reactant or product, when they represented by plus. थर्ड, टू मेक रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह, अजून जास्त इन्फॉर्मेशन देण्यासाठी काय करा बेटा, त्याची फिजिकल स्टेट मेंटेन करा. कुठली कुठली, गॅसेससाठी काय म्हणले बेटा, जी. लिक्विडसाठी एल, सॉलिडसाठी एस. बरोबर आहे. त्यानंतर ऍक्वियस साठी काय लिहा बेटा, ए क्यू. ऍक्वियस साठी काय लिहा, ए. रिॲक्शन होताना गॅस जर बाहेर पडले असेल तर ॲरो कुठं पॉइंटर करा, अपवर्ड. रिॲक्शन होताना पार्टिकल तयार झालेले असतील तर ॲरो कुठं करा बेटा, डाऊनवर्ड. पार्टिकलला नाव काय दिलं बेटा, प्रेसिपिटेट. काय नाव दिलेलं आहे, सांगते 2 मिनिट. सो पॉइंटिंग टूवर्ड डाऊनवर्ड. रिॲक्शन होताना जर आपण हिट दिलं, रिॲक्शन होताना जर आपण हिट दिलं तर काय करायचं, ॲरोवर ट्रायंगल. चहाचं एक्झाम्पल, चहा करण्यासाठी हिट द्यायला लागते ना. सो रिॲक्शन होताना हिट दिलं तर ते कसं रिप्रेझेंट करा बेटा, ट्रायंगल. बघा CaCO3 ॲरोवर ट्रायंगल आहे, ह्याचा अर्थ त्याला हिट आपण काय केलेली आहे, दिली. रिॲक्शन होताना हीट बाहेर पडली तर ती कुठे लिहायची बेटा, प्रोडक्ट साइड. कुठे लिहायची आहे, प्रोडक्ट साइड. मग तुम्हाला रिॲक्शन देतात, ओळखा म्हणतात, कुठली रिॲक्शन आहे. ट्रायंगलवर हीट दिसली तर कुठली रिॲक्शन म्हणून सांगितलं बेटा, एंडोथर्मिक. प्रोडक्ट साइडला हीट असेल तर कुठलं म्हणायचं, एक्झोथर्मिक. अजून रिॲक्शन इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी सगळी व्हॅल्यू, सगळी माहिती कशावर लिहा बेटा, ह्या ॲरो. सगळी माहिती कशी लिहायची, ॲरो. एक्झाम्पल दिले बेटा, वनस्पती घी, डालडा. डालडा माहितीये ना, डालडा कसं तयार करायचं, कसं तयार करायचं, व्हेजिटेबल ऑइल. आपलं तेल घ्यायचं, तेलवर कुठली गॅस सोडलेली आहे, हायड्रोजन गॅस. टेम्परेचर किती आहे, 6 डिग्री. कुठला कॅटलिस्ट आहे, निकेल. मग काय भेटेल बेटा आपल्याला, वनस्पती घी. वनस्पती घी म्हणजे काय भेटेल, डालडा. अशी पूर्णपणे काय लिहिणार आहे आपण, रिॲक्शन रिप्रेझेंट करणार. कळतंय काय प्रॉब्लेम याच्यामध्ये बेटा. आणि लास्ट महत्वाचा पॉइंट बेटा, MCQ ला पडला होता, सिल्वर नायट्रेट. कोण आहे बेटा, सिल्वर नायट्रेट. कुठे युज करतो बेटा, वोटर सिंक. माहिती आहे ना, इलेक्शन मध्ये मतदान केलं इंक असते का, जाते का लगेच ते बेटा, नाही. वोटर इंक मध्ये कुठला आहे, सिल्वर नायट्रेट. लक्षात आलं, ठीक आहे. बंद. किती माहिती झालं. नेक्स्ट कॉन्सेप्ट, बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. आता केमिकल इक्वेशन कसं रिप्रेझेंट करायचं शिकवले तुम्हाला मी. हाऊ टू रिप्रेझेंट केमिकल इक्वेशन. हा, बॅलन्सिंग करायचं कसं बघूया. पहिला केमिकल रिॲक्शन ते कळालं. बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन कशाला म्हणायचं, जे तुमच्याकडे इक्वेशन आहे, आपली इक्वेशन कुठलं होतं आता बेटा, C प्लस गिव्ह राईज टू CO. हे C आणि O2 कोण आहे बेटा, रिॲक्टंट. CO2 कोण आहे, ठीक आहे. मग जे काही रिॲक्टंट असतील किंवा
प्रोडक्ट असतील, जे काही रिॲक्टंट आहेत प्रोडक्ट आहेत. रिॲक्टंट कशाने बनलेत? एलिमेंटनी. एलिमेंट कशाने बनलेले असतात? ऍटम्सनी. ठीक आहे. सो रिॲक्टंट मध्ये जे ऍटम आहे कुणाचे बेटा? एलिमेंटचे. ते एक्झॅक्टली काय पाहिजेत बेटा? इक्वल्स. सेम. बॅलन्स म्हणजे काय? इक्वल सेम पाहिजेत. कुणाच्या? ऍटम्स ऑफ एलिमेंट्स ऑफ. रिॲक्टंटच्या जागी काय लिहितं? प्रोडक्ट. ठीक आहे. बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन कुणाला म्हणायचं? असं इक्वेशन ज्या इक्वेशन मध्ये जे काही रिॲक्टंट आहेत त्या रिॲक्टंटचे जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट कशाने बनलेले आहेत? ऍटम्सनी. जेवढे आहेत त्यांचा नंबर कुणाशी मॅच व्हायला पाहिजे बेटा? प्रोडक्टशी. तरच ते रिॲक्शन काय म्हणतो आपण बेटा? बॅलन्स. एक्झाम्पल, हे रिॲक्शन आपलं काय? C+O2 गिव्ह राईज टू CO. किती कार्बन आहे बेटा? 1. इथं किती कार्बन आहे? 1. ऑक्सिजन किती आहेत? 2. इथं किती आहेत? 2. बरोबर आहेत म्हणजे बॅलन्स इक्वेशन आहे. सो बॅलन्स केमिकल इक्वेशन म्हणजे काय? इट इज अ केमिकल इक्वेशन इन विच नंबर ऑफ atoms of element of reactants are equal to that of the number of atoms of elements of product. जरा मोठा आहे पण तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. काय बेटा? काय काय आलं पाहिजे? बॅलन्स केमिकल इक्वेशन कुणाला म्हणायचं? नंबर ऑफ atoms. कुणाचे atoms? एलिमेंट्स. कशामधले? रिॲक्टर. कशा असले पाहिजे बेटा? ते. कुणाचं? परत रिपीट. नंबर ऑफ atoms ऑफ दोज एलिमेंट इन द प्रोडक्ट. त्या ऍटमचे, ज्या एलिमेंटचे नंबर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये सेम असेल तर, आणि तरच ते रिॲक्शन काय म्हणा बेटा? बॅलन्स. लक्षात येईल बॅलन्स इक्वेशन. सो व्हॉट इज द बॅलन्स इक्वेशन? द इक्वेशन इन विच नंबर ऑफ atoms ऑफ एलिमेंट इन प्रोडक्ट इन reactant is equal to that of those atoms of the element in the product. त्याला आपण म्हणतो बॅलन्स केमिकल इक्वेशन. मात्र ते बॅलन्स केमिकल इक्वेशन सेकंड देत नाहीत, त्याने तुम्हाला अनबॅलन्स इक्वेशन देतात. ते कसं बॅलन्स करायचं? हाऊ टू बॅलन्स द इक्वेशन. एक्झाम्पल बघा, कुठलं एक्झाम्पल दिलेलं आहे तिथं. एक्झाम्पल स्टेप्स इन बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. पहिले इक्वेशन कुठलं म्हणले? सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड. पहिलं इक्वेशन कुठलं आहे बेटा? सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड. सोडियम हायड्रॉक्साईड फॉर्म्युला काय? सोडियम हायड्रॉक्साईडचा NaOH. सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला काय बेटा? H2SO. H2SO4. प्रोडक्ट काय तयार होणार आहे? सोडियम सल्फेट प्लस वॉटर. ठीक आहे. कसं बॅलन्सिंग करायचं? लक्ष द्या, एक सांगते, बाकीचे तुम्हाला करायचे. 3 कॉलम करायचे बेटा. काय करायचे बेटा? 3 कॉलम. कशाचे कॉलम करायचे मॅडम? पहिला असेल एलिमेंट, दुसरा असेल रिॲक्टंट, तिसरा कुठला घ्यायचा बेटा? प्रोडक्ट. तिसरा कुठला घ्या? प्रोडक्ट. म्हणजे काय मॅडम? एलिमेंट कुठले कुठले आहेत बघा. कुठला एलिमेंट दिसतो पहिलं बेटा? Na. हे ओळखता यायला पाहिजे बेटा, नाहीतर N ला वेगळं A ला वेगळं करू नका. Na म्हणजे कोण आहे? त्यानंतर कोण आहे बेटा? ऑक्सिजन. त्यानंतर कोण आहे बेटा? त्यानंतर कोण आहे परत? हायड्रोजन. एकदा लिहिलंय ना? एकदाच लिहायचं. एक एलिमेंट काय करायचं? एकदाच. त्यानंतर कोण आहे बेटा? सल्फ. त्यानंतर कोण आहे? ऑक्सिजन. लिहिले ना? ओके. पहिला 3 कॉलम करा. 3 कॉलम केल्यानंतर एलिमेंट्स, रिॲक्टंट, प्रोडक्ट. पहिल्या कॉलम मध्ये काय लिहा? एलिमेंट. कुणाचे एलिमेंट? रिॲक्टंटचे. रिपीट झाले तर एलिमेंट रिपीट करू नका, एकदाच एलिमेंट लिहा. इथं बघा, इथं बी हायड्रोजन होतं, ऑक्सिजन होतं, हायड्रोजन ऑक्सिजन. परत रिपीट दोनदा लिहिलेत का मी? नाही, एकदाच लिहायचे. ठीक आहे. आता काउंटिंग करायचं. काय करायचं बेटा? काउंटिंग. बघा, रिॲक्टंट मध्ये बेटा किती एन आहेत बेटा? 1. ओ किती आहेत रिॲक्टंट मध्ये? 1. आणि हे किती आहेत? 4. किती झाले टोटल? 5. H किती आहेत? 1. आणि हे 2 किती झाले बेटा? सल्फर किती आहे बेटा? हे कुणाचं झालं बेटा? रिॲक्टंट. प्रोडक्ट मध्ये बघा आहेत का तेवढेच? प्रोडक्ट मध्ये Na किती आहेत? 2. मग प्रोडक्ट साईडला NH च्या कॉलम मध्ये किती लिहा? 2. ऑक्सिजन किती आहेत? ऑक्सिजन बघा, हे 4 आणि हे 5.
ऑक्सिजन कुठल्या साईडला, प्रोडक्ट किती लिहिलं, 5. H किती याच्यात आहे, 2. H प्रोडक्ट साईडला किती लिहा बेटा, 2. सल्फर किती सल्फर आहे, प्रोडक्ट साईडला 1. बघा सगळे सेम आहेत का बेटा, फक्त कोण सेम होतं, ऑक्सिजन सेम आहेत, सल्फर सेम. सोडियम सेम आहेत का, हायड्रोजन सेम आहेत का. कधीही लक्षात ठेवा रिॲक्शन करताना नंबर फक्त आणि फक्त आपण मल्टिप्लाय करू शकतो, ऍड करायचा नाही. काय करायचं बेटा, मल्टिप्लाय. किती सोडियम आहेत बेटा इथं, इथं किती आहेत, मग रिॲक्टर मध्ये कमी आहेत. मग रिॲक्टर मध्ये 1 करण्यासाठी काय करायचं म्हटलं, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन का मल्टिप्लिकेशन. मग 1ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 2 सोडियम होतील, 2. मग 1ला कितीने मल्टिप्लाय केलं बेटा मी, 2. कुणाला मल्टिप्लाय केलं, सोडियमला. कुठं मल्टिप्लाय केलं, रिॲक्टर. सो रिॲक्टंट जावा, कुठं मल्टिप्लाय केलं, सोडियम कितीने केलं, 2. तर कधीही फ्रंटला लिहायचं, समोर लिहायचं. लिहिलं 2, ठीक आहे. आता 2 सोडियम तर झाले मॅडम, पण हे डिस्टर्ब झालं ना सगळं. 2 NaOH आहेत, ह्याचा अर्थ काय बेटा, O सुद्धा किती झाले आता, H सुद्धा किती झाले. मग डिस्टर्ब कोण कोण झालं, ऑक्सिजन झाला आणि कोण झालं बेटा, हायड्रोजन. आता टोटल हायड्रोजन किती झाले सांगा, ऑक्सिजन किती झाले, इथे किती ऑक्सिजन, 2. आणि हे किती, 4. किती झाले, 6. मग रिॲक्टर मध्ये चेंज करा, किती करा बेटा ह्याला, 6. तर की तो डिस्टर्ब झाले ना. हायड्रोजन किती हायड्रोजन झाले, 2. आणि हे 2, 4. किती होते, 3. चेंज करा, ठीक आहे. सोडियम सेम झालं. आता डिस्टर्ब कोण झालं बेटा, ऑक्सिजन आणि कोण झालं, हायड्रोजन. ठीक आहे. आता इथं बघा, इथं किती हायड्रोजन आहेत, किती ऑक्सिजन आहेत बघा. ऑक्सिजन 6 आहेत, तर इकडे पाय किती आहेत बेटा, 5. इथं 4 आहेत, तर इथं किती आहेत, 2. मग मी काय सांगितले, करेक्शन करताना ऍडिशन करायचे का, सबस्ट्रॅक्शन करायचे का, फक्त काय करू शकते मी, बाई. मग आता इथं पुन्हाला मी मल्टिप्लाय करू शकते, 5ला मल्टिप्लाय करू शकते का, 2ला मल्टिप्लाय करू शकते. 2 चा किती, 2 चा किती बेटा, 4. 2ला मल्टिप्लाय केलं, कुणाला मल्टिप्लाय केलं बेटा, हायड्रोजन. कुठं मल्टिप्लाय केलं, प्रोडक्ट. सो प्रोडक्ट साईडला जावा, तिथं कोण आहे, हायड्रोजन. त्याला किती मल्टिप्लाय करा बेटा, 2. ठीक आहे. आता त्याच्या बाजूला कोण आहे बेटा, ऑक्सिजन. ऑक्सिजन डिस्टर्ब झाला, ठीक आहे. इथं किती हायड्रोजन होते, सॉरी किती ऑक्सिजन होते, 4. आता इथं ऑक्सिजन किती आहे, 2. टोटल किती झाले, करेक्शन करा, 6. झालं पूर्ण, झालं पूर्ण. 2 सोडियम, 2 सोडियम, 6 ऑक्सिजन, 6 ऑक्सिजन, 4 हायड्रोजन, 4 हायड्रोजन, 1 सल्फर. मुलं टेबल करेक्ट करतात, वर चेंज करतात. काय सांगाले, मुलं बरोबर करतात. सोडियमला 1 2 जा, हा मॅडम 2 आलंय इथं, 4 2 झालंय, पण इथं सुद्धा करेक्शन करायची ती, तुम्ही समोरच करेक्शन करत नाही बेटा. कळतं का काय सांगाले, रिॲक्शन करताना इथं जसं चेंज होईल तसं वर काय करायचंय, मेन्शन करायचं. लक्षात आलं, ठीक आहे. पुढची इक्वेशन, 1 मिनिट. सोपं देऊ आहे का, 1 मिनिट सांगते. पेपर मध्ये डायरेक्ट लिहायचं, त्याने जर किती मार्काला विचारलं, 1 मार्क लिहिलं तर डायरेक्ट करायचं, इतने में इतनाच मिलेगा. दोघं म्हणत तर असं बॉक्स काढून त्यांना खुश करायचं. मोस्टली 1 मार्कालाच विचारलं तुम्हाला, ठीक आहे. मग दिले, सिंपल इक्वेशन दिले. काय करायचं, सर्वात पहिला टेबल. कितीचा टेबल, 3. काय काय येणार इथं, पहिला रिॲक्टर, तिथं पूर्ण लिहायचंय तुम्ही. हा, कुठले कुठले एलिमेंट आहेत, पहिला कोण आहे, हा नाव जरी माहित नसलं तर एजी म्हणून लिहा, सिल्वर आहे तो. दुसरा कोण आहे, तिसरा कोण आहे, ठीक आहे. रिॲक्टर किती आहे बेटा, रिॲक्टर मध्ये एजी, हायड्रोजन किती आहे, Cl किती आहे, ओके. प्रोडक्ट कडे जावा, किती एजी आहे, H किती आहे, Cl किती आहे. याने बी 1 असला तर टेन्शनच गेलं असतं मॅडम, बॅलन्स कशाची नसते, ठीक आहे. आता कोण डिस्टर्ब आहे, आता सांगा बघू, सगळे सेम आहेत, कोण चेंज आहे, हायड्रोजन. इकडे प्रोडक्ट मध्ये 2 आहे, रिॲक्टर मध्ये 1. काय करणार, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन, कितीनी, कुणाला, हायड्रोजन. कुठल्या साईडला,
सो रिॲक्टंट इकडं आहे, हायड्रोजन इथं आहे. कुठं लिहू दे या 2 समोर फ्रंटला. ठीक आहे, हायड्रोजन 2 झाले. डिस्टर्ब कोण झाला? Cl. पुन्हा मधला Cl डिस्टर्ब झालाय रिॲक्टंट. सो रिॲक्टंट मधला Cl किती डिस्टर्ब झालाय बेटा? 2. ठीक आहे, काय करावं लागेल मॅडम आता आम्हाला परत? रिॲक्टर मधला डिस्टर्ब झाला, प्रोडक्ट कडे बी जायला लागेल. कसं करणार? प्रोडक्ट कर मल्टिप्लाय बाय 2. कुणाला मल्टिप्लाय केलंय? Cl ला. कुठं केलं? प्रोडक्ट आहे इथं, प्रोडक्ट मध्ये इथं Cl आहे. कुठं लिहू दे 2 बेटा? समोर. इथं लिहू नका, नवीन शोध लावू नका. ठीक आहे, डिस्टर्ब कोण झालं? Ag. किती Ag झाले? कुठल्या साईडला झाले? प्रोडक्ट. मग इथं प्रोडक्टला काय करा? 2. काय करणार इकडं मग? मल्टिप्लाय बाय 2. कुणाला? Ag. कुठं? रिॲक्टर. कुठं लिहू देते? झाले, सगळे आले बरोबर? ठीक आहे, करताना दिग्गज असल्यासारखं पेन्सिलनी करा. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असल्यासारखं का नाही, पहिला पेन्सिलनी करा, मग तुम्हाला कॉन्फिडन्स आला तर पेनने करा. कारण की करेक्शन करावं लागतं ना आपल्याला. लक्षात येईल कसं करायचं, कळालं? ठीक आहे, एखादं दिल्यावर करता येईल तुम्हाला? करता येईल का बेटा एखादं दिल्यावर? प्रत्येक इक्वेशनला वेगळं टेबल, एकाच टेबल मध्ये कसं करता? प्रत्येक इक्वेशनला वेगळं टेबल बेटा. SO2 plus H2S give rise to S plus H2O. चला करा होमवर्क, ते बंद कर बेटा.